नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। ही बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे। खरे तर पीएम किसान सन्मान निधी ही योजना पंतप्रधान यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेली एक महत्त्वाची डीबीटी स्वरूपाची योजना आहे। ही योजना केंद्रीय पुरस्कर्ता असून याची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे। तेव्हापासून आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपयांचे 16 हप्ते हे देण्यामध्ये आले आहेत। याबरोबरच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यामध्ये येतो। मात्र हे 6,000 रुपये एकसाथ देण्यामध्ये येत नाहीत, तर 2,000 रुपयांचा एक हप्ता असे एका आर्थिक वर्षामध्ये 3 हप्ते शेतकऱ्यांना देण्यामध्ये येतात। दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यामध्ये येतो। यामुळे शेतकऱ्यांमध्ये ही योजना खूपच लोकप्रिय बनली आहे। म्हणून या योजनेची लोकप्रियता पाहता महाराष्ट्र सरकारने देखील महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या धर्तीवर एक तशीच नवीन योजना सुरू केली आहे। तिचे नाव नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे। नमो शेतकरी योजनेचे स्वरूप देखील पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे। विशेष म्हणजे जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र ठरवण्यामध्ये येत आहेत। अर्थातच महाराष्ट्रामधील ज्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये मिळत आहेत त्यांनाच नमो शेतकरी योजनेचे देखील 6,000 रुपये देण्यामध्ये येत आहेत। या नमो शेतकरी योजनेअंतर्गत आता एकूण 2-2 हजार रुपयांचे 3 हप्ते दिले गेले आहेत। तसेच आता नमो शेतकरी योजनेचा आगामी 4था हप्ता कधी मिळणार आहे असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यामध्ये येत आहे। तर मग पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 2रा आणि 3रा हप्ता सोबतच दिला गेला होता। म्हणजे पीएम किसान योजनेच्या 16 हप्त्यासोबत राज्यामधील शेतकऱ्यांना 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ मिळाला आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे? तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता हा पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासोबतच म्हणजे 17व्या हप्त्यासोबतच शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो असा सूत्राकडून दावा करण्यामध्ये येत आहे। आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा जून महिन्यामध्ये अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार असल्याची शक्यता आहे। कारण की त्यावेळी 16व्या हप्त्याला 4 महिने पूर्ण होतात आणि या योजनेचा हप्ता दर 4 महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांना देण्यामध्ये येत असतो। म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता देखील जून किंवा जुलैमध्ये शेतकऱ्यांना मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांनीच पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकत्र 4,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यामध्ये येत आहे। मात्र याबद्दल राज्य शासनाकडून कोणतीच अधिकृत अशी घोषणा किंवा याबाबत शासनाकडून काहीही स्पष्ट करण्यामध्ये आली नाहीये। तर मग शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।